तर मित्रांनो तिसरा मुंडा आता उचलतं आहे आपला, बघूया तिसऱ्या मुंड्यात काय आहे. ऑक्टोपस हे म्हणून ऑक्टोपस उचल. कुछ नहीं होगा ना, जगह है तो कुछ में बैठने के लिए. आज जेवायला काय आहे? सोयाबीन. गरीबाचा मटण. मित्रांनो मी जिग्नेश कोहली स्वागत करतो माझ्या जिग्नेश कोहली ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आज आपण चाललोय तो म्हणजे बाहेर कशासाठी, तर मासेमारी करायला. तर आपला तांडल आहे आणि बाकी सगळे आपले माणसं आहेत बोटीतली. तर ती आपली अलिबागची जेट्टी, ती साखर जेट्टी, आणि आपण चाललोय डायरेक्ट तो समोर. तेव्हा किती वावात जाऊ तर आपल्याला नंतर समजेलच. तर चला मग. बाहेर जाण्याचं कारण म्हणजे बरेच दिवस मी गेलो नव्हतो, जवळजवळ किती वर्ष झालं असं मी गेलो आहे ना मासेमारीसाठी. तर आज आपण चाललो आहे मासेमारीसाठी, आणि कशी आपण मासेमारी करतो, आपले कोळी बांधव कशी मासेमारी करतात ते तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आपली आहे डोलीची बोट, ही बघा पार्वती माता. मित्र ब्लॉगमध्ये मजा येणार आहे मी तुम्हाला सांगतो. तर चला मग पुढं काय होतं बघू. तर हा मित्र तुम्हाला समोर जो झेंडा दिसतोय ना, ती आहे आपली पहिली झिंगी. झिंग्यांचा अर्थ म्हणजे इथं काय पाणी एकदम कमी असतं, कमी म्हणजे भाट वगैरे उभरलं असतं ना, त्याला पाणी इथं कमी असतं म्हणून त्या झिंग्या लावलेल्या असतात, कारण बोट पुरायला नको म्हणून. तर सर्व बोटी हे जेवढे पण झेंडे त्याच्या या साईडून पलीकडून येतात. जर या साईडून गेलं तर बोट पुरण्याची शक्यता 90% असते. चला बाकी पुढं दाखवतोच तुम्हाला, बाकी व्ह्यू एन्जॉय करा. तर मित्रांनो पाठची बोट आहे ती बहुतेक बंद पडले, म्हणून ती बोट त्या शेडा लावून त्या बोटीला खेचत नेत आहे, पागीशी नेत आहे बोट बोलतात. मित्रांनो आता तुम्हाला समोर कुलाबा किल्ला स्पष्ट दिसत असेल. तर जवळ आलो आपण कुलाबा किल्ल्याच्या, बाकी नाही. आणि आता कुलाबा किल्ला आहे म्हणजे लवकरच आपल्यासोबत येईल. आता खंदेरी पडले, आता दुपार पण झाले, वाजले किती जवळजवळ 12-1 वाजत झाला आहे. पुढं बघूया आपण आता काय चाललं आहे, कॅबिनमध्ये काय चाललं आहे ते बघून येऊ. तर मित्रांनो इथं चालला आहे आपला मोहन, आपला बोट चालवतो एकदम मजेत. आणि इथं आपले सगळे बापे ते सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली. आता लावतो आता चार्जिंगला, इथं ही स्पॉट घेतो आणि लावतो चार्जिंगला सगळ्यांना. हॉर्स पॉवर इंजिन आहे. सगळे आता बापे झोपलेन, खाली पण 4 जण झोपलेन. हा इथं एक जण झोपला, मी पण झोपतो आहे आता सर्व पाहताना. तर हा आपला वरच्या डेकचा व्ह्यू आहे, आणि इथं समोर दिसतं कॅमेरा लागला तो बघा. तो काढत आलो आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनवर. आणि आता एका बोटीतून दुसऱ्या बोटीत सगळा माल आपण ट्रान्सफर करतो. तो बघा माझी टपवती वगैरे आता सगळे ट्रान्सफर केलेत. तांडेल तांडेल हां. तर आपला पूर्ण टाईमचा पायलट हा होता. तर काय वाटते कशी बोट चालू आणि काय वाटलं तुला? एकदम मस्त. चखोट. हा पाणी बघा मित्रांनो, पूर्ण हिरवा हिरवा पाणी आहे. हिवरा 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 आणि निसर्ग.
कल्ला कल्ला मेरे को लगता है बोट का पंखा घूम रहा है। होगा फिट कही दे ना मेरा रूम में जाके बजाईन ते रख आपण या बोटीतला सामान दिलं आहे आणि आता त्या साईडला अजून एक बोट आहे, त्या बोटीला पण जी टप्पा आहेत ती त्या बोटीत टाकायची आहेत. नंतर मग आपण आपल्या मासेमारीला सुरुवात करू. तर ती समोर जी छोटीशी बोट दिसते ना आपल्याला तिथं जायचं आता. त्या पलीकडच्या बोटीत आपण दिला आहे. चला मग पुढे दाखवतो. मित्रांनो बोट पाणी बघा कसले कापतंय. समोर मित्रांनो तिथं मला बाज दिसतंय का एकदम मोठी शिप ती बघा. इथून जवळजवळ ती 2 ते 3 किलोमीटर लांब आहे बोला इथून. बाकी आता दुसरा कुठे सामान टाकूया मित्रांनो आपल्या मासेमारीला लागूया आपण. त्या बाबा तिथं बसला एक आपला तो बघा. व्ह्यू बघा मित्रांनो वरचा वगैरे एकदम सुखा स्वर्ग बघितली दाखवली. ट्रॅव्हल करून जवळजवळ अर्धा तास ट्रॅव्हल करून आलो दुसऱ्या बोटीजवळ. आता आपण सर्व त्यांचं सामान त्यांच्या बोटीत टाकणार आणि मग बाकी पुढचं तुम्हाला दाखवतो. आता हा जो सामान आहे हे टप्पा पिवल्या खुनावाले आता आपण या बोटीत आता डोलीला सुरुवात करतो. पहिली दार भेटले आपल्याला. हेच ऑन हाय जोश हाय जोश हाय जोश. फटाफट गियर में गियर मार लव चौकस लव ढाबल हाय जोश हाय जोश. तर आपला हा बापा आता मुंडा बांधला आणि पहिल्या दारावरती आलोय. जर तूच काढ दे नको नको बोलते मित्रांनो पहिल्याच दारावर आलो आपण. हा बघूया कसं काय डोली लावत होते. घ्या घ्या एवढे बारीक बोट चार्जिंग होत नाही मोबाईलला. गिऱ्या चला मित्रांनो पहिली डोल टाकायला सुरुवात केली आपण. नावान डुलतय नौका आई तुझे समिंदरा गो. नावान डुलतय नौका आई तुझे समिंदरा गो. आगरी कोलंताई तुझ्याव जीव कवरा गो. आगरी कोलंताई तुझ्याव जीव कवरा गो. नावान डुलतय नौका आई तुझे समिंदरा गो. नावान डुलतय नौका आई तुझे समिंदरा गो. एक डोल लावून झाले. ती डोल तो बुत्तुरी सरीचा लावले. आता आपण दुसरी डोल लावायला जाऊया इथं दुसऱ्या बुत्तावर म्हणजे दुसऱ्या दारावर. दुसरी दार आपली उठवले आणि आता ती दारा खेचू आणि नंतर मग दुसरी डोल लावायला सुरुवात करू. साऱ्या विश्वाची जीवनदायिनी बैसाली कारले डोंगरानू. आईचे रूपाने अग्नी कोलांना सापडले आज तुझे वरदानू. साऱ्या विश्वाची जीवनदायिनी बैसाली कारले डोंगरानू. आईचे रूपाने अग्नी कोलांना सापडले आज तुझे वरदानू. भक्त ते करतान माये कारल्याचा दवरा गो. भक्त ते करतान माये कारल्याचा दवरा गो. नावान डुलतय नौका आई तुझे समिंदरा
सारखी तुला वागविल गो लेकी सारखी वागविल गो लेकी सारखी तुला वागविल गो लेकी सारखी सासू मिळेल तुला आई सारखी तुला वागविल गो लेकी सारखी तुला वागविल गो लेकी सारखी वागविल गो लेकी सारखी तुला वागविल गो लेकी सारखी अगिनगारी बोलते लगीनगारी गारी चालले गो एका मंदी गारी चालले गो एका मंदी तांब्याची तार त्याच्या मंदी पोरी लगेच कला मना मंदी पोरी लगेच कला मना मंदी लावलं आपण दमलोय फुल नाही मी व्लॉग काढत होतो मला नाही तर हा दमलाय पूर्ण. आता आपला चाचा डोकरा चाचा गेलाय आपला चाय बनवायला. बघूया आता काय करते. बोटीला किचन दाखवतो तुम्हाला पहिला. तर चाचा काय हसतय बघ. चाचा म्हणजे भंडारी. जय भोला भंडारी आमचा जवानवाला भंडारी. आता बनवूया चाय. मित्रांनो आपण चाय प्यायला सुरुवात केली. सगळे इथे चाय पितात ना. आमचा तांडे हुशार का म्हणतात चाय थंड. बोटीचा चहा वेगळाच. मित्रांनो आजचा बेत ठरलाय. आज बनवायची सोयाबीनची भाजी आणि सोबत भात. तर मित्रांनो बोटीवरच्या भाजीला पण एवढी चव आहे ना. कधीतरी या माणसात आणि अनुभवा. बरोबर का नाही. मग तर मग डोली कधी खायची आपल्याला. 6 वाजता. 6 वाजता. आता वाजले 5:30. डोली लावून आपल्याला जवळजवळ अर्धा 1 तास झाला असं ना. 1.5 तास झाला मित्रांनो. तर अर्ध्या तासात आपण डोली खायला सुरुवात करू. या व्हिडिओ आवडतं याला काय. तर मित्रांनो आपला कुक सर्व आता भाज्या कापताय आपला भाजी बनवण्यासाठी. तर इथं आपला भात शिजला आहे ऑलमोस्ट. तिथं आपलं सोयाबीन पण आहे. लवकरच घेऊ आता भाजी पण बनवायला. चला मग तुम्हाला डायरेक्ट जेवताना दाखवतो. शेफने आता जेवण बनवायला सुरुवात केली आहे. तर पहिल्याच आपला टाकला तेल. आता काय टाकते बघूया. मला थोडंसं तेल तापून देऊया ना. चला तर मित्रांनो
सोयाबीन टाकून मित्रांनो चेक करतं की तेल तापलं आहे की नाही. चला आता त्याला आपण पहिले सोयाबीन टाकू, कारण तळल्यानंतर जेव्हा आपण त्याचा सार किंवा कालवण किंवा मग काय बोलतो तुम्ही भाजी बनवतो, तर भाजी बनवतो त्याच्या आधी जर आपण तळले सोयाबीन ते खायला मस्त कुरकुरीत लागतं ते. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए. यो खाद्या खात आहे बस. तुम्हा मग यो भाजींचे सोयाबीन यो खपवतोय, मग काय बोलणार असा राहिली असेल भाजी. खाते म्हणून. आय आय गुलाबजाम जाईल. सोयाबीनचा गुलाबजाम झालाय. ये मोहन का नजर लग गया रे, बार बार मांग रहा है वो. आता माग परत नाश्ता दे. चाचा गॅस बंद कर नाही तर अरे एक है रे उसमें. मित्रांनो आता पहिलाच टाकतोय चाचा आपला जय भोला भंडारी मिरच्या या. चार 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 खतम. हाय हाय फुकटचा खाऊन डेकरी देणारा पोरगा. दगड जायला सोयाबीन खा आता. हो बी खाली असा गरम सोयाबीन खाते. गरम आहे तापलाय रे आतमध्ये, गरम गरम आहे. लाईट लाव म्हणलं. अरे ना हा ना गरम गरम. आता झालाय कांदा. मिरच्या गेला पहिला तर कांदा. आता मिक्सिंग मिक्सिंग मिक्सिंग. आपला रक्तवीन माहिती आहे आता जेवण. तू जेव्हा रपटावतच काम कर, खायचंच काम कर, बाकी काय करू न करू. चाले काम करतोय हे तोड दे का. मित्र आता मीठ या खाचकन स्टाइल में रजनीकांत का आमरसपुरी. आमलेसपुरी ना आमरसपुरी. बोटीवरचं जेवण म्हणजे मित्रांनो नॉर्मल जेवण नाही, जो तुम्ही घरी जेवता तो जेवण नाही. एकदा इथे हॉटेल तर कुठचा लांब लांबची गोष्ट नाही, इथे याच्यातला बोटीवर येऊन एकदा जेवण बघा बस. नंतर मला बोलून दाखवा का तुम्हाला चांगलं नाही लागलं जेवण. बोटीवर आलो ना म्हणजे स्वर्ग. ये स्वर्ग घे. असं काम करायचं मग सोयाबीन खायला भेटत. धर 2-4 सोयाबीन दे ना तर चोरी. कानपाट फोडे आता सोयाबीन मागले असते. चल आता निसता अर्धे सोयाबीन असे खाऊनच कापिले त्याने. झोप तू झोपशील तेच बरं. तो ज्यावेळेला उठीत आहे उद्या काढ बिडी का. आता टाकूया बटाटी. बटाटा टा टा टा.
आता मित्रांनो चाललाय तो म्हणजे आपला मसाला. सावकाश सावकाश सगळ्यावर ढाकणं टाकले. भात कधीच झाला. आता मित्रांनो मसाला तयार करूया आपण. आपला कुक तयार करते मसाला. सर्व मसाले मिक्स करायला लागतात. हा मसाला बघ असला घेतलाय. आपला साधा घरगुती मसाला, नंतर हळद, आता काय नाही, हळद मसाला, मग मिक्स मिक्स मिक्स. मित्रांनो सबस्क्राईब करा हो. एका सबस्क्राईबने एका गरीबाचा चांगला भला होईल. सबस्क्राईब करा लवकर. वरती नाही आपल्या कम्युनिटीला. टाकला मीठ. बटाटा मित्रांनो एकदम घाललाय मस्त. आता सर्व घमघमीत शिजलाय. आता एकदा मिक्स करूया आणि मग मसाला टाकूया. हा मित्रांनो घमघमाट सुटला एकदम भाजीचा. चला इथे मित्रांनो तिथे शिजू दे. आणि यो बघा यो साला लोंग घालतोय आल्यापासून. का हाय काय काम तुला? पॅन्ट फाटले ती दिसते लपव. आणि इथं आपल्या भायांचं काम चाललंय. बाकी डोली वगैरे लटकून सगळ्या नीट एकदम करता येत. नंतर झाले ती म्हणजे संध्याकाळ. हळूहळू कालो पडत चाललाय. बाकी आजूबाजूचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. चला टाकूया मसाला. हा हा आत्ता कसला वास सुटलाय. हा 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 कडक झणझणीत घमघमीत खणखणीत षटका. आता मित्रांनो ऍड करूया थोडासा पाणी. मसाल्याचं पाणी. टाकूया. तो आता मसाला शिजू दे. तर मसाला शिजल्याशिवाय जेवणाला मजा नाही. लाइट लगाना 3 नंबर. हे मग 3 नंबर लाइट लाव. लग गया. चल मित्रांनो आता काय करायचं बघूया. तर स्टोव असा आहे ना काय आपल्या गॅसशिवाय एकदमच खतरनाक. किती जवळजवळ अर्ध्या तासाचं जेवण तो 20 ते 15 मिनिटात तो आपल्याला तयार होतो. एवढा फास्ट आहे तो. आणि कुक पण आपला डेंजर आहे एकदम. ऍड करूया पाणी थोडासा नाही जास्त. लेट्स सम वॉटर. टाकला पाणी. मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मी आज मित्रांनो किती वेळा बोललोय. त्याला अख्ख्या ब्लॉगमध्ये मित्रांनोच चाललंय माझा. आता ऍड केलाय पाणी.
तो झाला तिथं रसा तयार. रस्ता जास्ती बनव रे. हा तू आता ऑर्डर सोडता येऊन नुसता खा वास खात नाही. आता झोपेत नाही म्हटलं. हा जाईल 2 मिनिटं झोप जाईल. रसा पिएगा और का ना खबला तो फिर समझ ले. माझ्या मुवाला टाक. वो घोड़े को थैली कैसे बांधता है वैसे इसको बांधने का फिर मुंह पे रास्ता डालने का उसमें. भरू पाणी. मग जरा एक उकली येऊन देऊया त्याला नंतर मग त्यात सोयाबीन ॲड करू. आपले डोल खेचायला पण सुरुवात केली आहे. बघूया आता काय मच्छी येते. दर्यावरी आमची डोले होरी घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. दर्यावरी आमची डोले होरी घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. बादल सोवार ने तो पावसाच्या धारा. तुफान दर्या लाटांचा मारा. यो कोली नाही कोणाचे धमकीस भिनारा. दर्यावरी आमची डोले होरी घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. खंडू देवाचा लावून भंडारा. त्यावर भरवसा ठेवून सिसारा. वादल वाऱ्यांशी गाठू किनारा. दर्यावरी आमची डोले होरी घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. दर्या सागर है आमचा राजा. त्याचे जीवाव आम्ही करताव मजा. नारळ पुनवेला नारळ सोन्याचा. सगळे मिळून मान देताव दर्याचा. हे दर्यावरी आमची डोले होरी घेऊन माशाच्या डोली.
आपल्या इथे एक डोल खेचून झाले तर त्यात जास्त काय आलाय नाही, दगड आलाय. यो मित्रांनो त्या डोलीत दगड आलाय, काहीच नाही आलाय, काय माल नाही वाटते. बघू आता दुसरी डोल खेचू तेव्हा काय येते का बघूया. मार पलटी, मार पलटी. दाखव मित्राला. हाय सर, कोलिम आया मके. कोलिम बघा मित्रांनो, जित्ता एकदम सर्व जिवंत मासे आहेत. आता वाजले 7 आणि पूर्ण काळोख अंधार झालेला आहे. आणि पहिल्या डोलीची मच्छी तर टाकलेली दिसते तुम्हाला, तेवढीच आहे. आणि आता दुसरी डोल आपण खेचायला लावले, बघूया दुसऱ्या डोलीला काय येतं. मित्रांनो शेवटची डोल खेचायला पण आता सुरुवात केली आपण. बघूया त्या शेवटच्या डोलीला तरी काय लागतंय का नाही मावरा. मध्ये तुम्हाला क्लिप दाखवण्याचं कारण काम पण करायला लागते. जेव्हा दाखवू दाखवतो प्रयत्न करतो मी, बाकी तर काम करायला तेव्हा वापरून करायला घेऊन जातो. तर तुमच्यासाठी काय पण मारू घ्यावा नको लागते कधी. हा मुंडा शेवटच्या डोलीचा भरलेला वाटतंय. तर बघूया याला चांगला आलं काय. बाकी तर मित्रांनो शेवटच्या मुंड्याला 2 मुंड्याचा माल शेवटच्या मुंड्याला आलाय. हा म्हणजे शेवटच्या मुंड्याला जरा जास्त भेटलाय, पण याच्यानं काय सुटणार नाही. कसा सुटे आपण डोली टाकत होतो, कामात होतो म्हणून तुम्हाला काय दाखवताना आला. किती टाकलं म्हणून आपण 2 टाकल्या ना. हा 2 लावले. आता तिसरी टाकायला सुरुवात करतोय. कालोख झाला मित्रांनो, तिथं जमतेम थोडं लाईटी पेटताना दिसतील त्या बोटींचा. बाकी काय नाही, पूर्ण अंधार आहे, पूर्ण कालोख. हे आता काहीतरी भालतात चालू असते. चिंगेले साक्षी धग मारते हिला प्रेम करायला परवडते. अरे प्रेम करायला परवडते हिला बाजूला बसायला वाटते. चिंगेली साक्षी धग मारते, ढग मारते हिला प्रेम करायला बरं वाटतं. प्रेम करायला कच्च्या सोयाबीन का पावर आहे. हिला बाजूला बसायला वाटते. हे धारबाल चुकी नाही भेटता. जेवलास का नाही.
हाय जोश, हाय जोश. जोर लगा के, दांडीत पावर नाही का? दम लगा के. अरे हायशा बोल, दम लगा के, हायशा जोर लगा के, हायशा. नहीं मिलता. हाँ मांगे मारेगा चक्कू निकलेगा खून. राहू दे पुढचा ना. दांड में पावर नहीं का? नीचे गिरा दो अंकल. हटा रहो. अरे साहब का साहब, नीचे गिरा. जल्दी नीचे गिरा. ऐसा कैसा पावर है रे तुम्हें? सोयाबीन खत्म हो गया लगता है. लगा. सोयाबीन खत्म हो गया. खत्म हो गया रे. पेट्रोल. अच्छा गावात जाऊ द्या. अलिबाग कोलीवाडा. अरे साला सावकाश. जवळजवळ आपण किती 3 वाजल्यापासून आपण करत होतो काम, बरोबर. 1ला मित्रांनो आपण अलिबागवरून सुटलो. आता 3 वाजल्यापासून आपण जवळजवळ काम करायला सुरुवात केली. आणि आता किती वाजलेत? 9. हां मित्रांनो 9 वाजलेत. 9पर्यंत आपण ऑलमोस्ट म्हणजे 6 तास नॉनस्टॉप काम केलं आहे आपण. काम केलं आहे. आता भूक लागली नाही एवढी मित्रांनो, बेकार एकदम. आणि आता आपल्या सगळ्या डोली लावून झाल्यात. डायरेक्ट जेवायला बसूया. आणि तुम्हाला लागलं जेवायला काय आज जेवायला काय आहे? सोयाबीन. गरीबाचा मटण. रस्सा जादा दे रे. रस्सा. हां रस्सा जादा. हे बघा मित्रांनो, या जेवायला तुम्ही यशोदोषण मी खाऊन घेतो सगळा. लवकर आहे जेवायला. सर्वांना जेवण घेतलंय. जेवूया नंतर मग कॉल करतो. कुछ नहीं होगा ना. जगह है तो कुछ बैठने के लिए. आकड़े से फूट जाएगा रे वो. आराम से सीट खाली है, जल्दी पकड़ो. अच्छा दिख रहा है. उठ जाएगा. फूट जाएगा. हल्का है ना. चाचा हाथ लगाओ, चाचा हाथ लगाओ. बहुत भार रहता है रे वो. ए हाथ. चल उठा दे. चल 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 चल. चल सब लोग उठा लेते हैं. चल. आय डोल सुरुवात करतोय आपण. आणि कालपेक्षा आज जरा जास्तच बोट हालतं मित्रांनो. काय करू नाही शकत, समजत नाही मला. वारा बहुतेक जाम सुटला रात्री तर कसली बोट हालत होती काय सांगू. बेकार एकदम. चला जाऊन बघूया आपण याला काय येतं पहिल्या डोळीला. यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. दर्यावरी आमची डोले होरी, घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे. मित्रांनो तर पहिला मुंडा आलाय पहिल्या डोलीचा. दर्यावरी वरती होरी, घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. आम्ही हाव जातीचे कोली. आजला सोवारन पावसाच्या धारा. कोणाला चार्जिंग आहे नाही, लॅग मारतोय मोबाईल.
तुफान दर्या लाटांचा मारा यो कोलीने कोणाचे गंभीर किनारा पाणी किती निघेल माझ्या त्यांची दर्यावरी आमची बोली बोली देऊ माशाच्या डोलीत आम्ही आहोत जातीचे कोली आम्ही आहोत जातीचे कोली आम्ही आहोत जातीचे कोली देवाचा लावून भंडारा हो बघा मित्रांनो, कालपेक्षा तर बहुतेक तर मित्रांनो मोठा मोठा मुंडा येते आता. मला एकदम छोटासा मुंडा म्हणजे दिसत पण नव्हता एवढा माती. बादल वारांची गाठून किनारा किंवा पहिल्या मुंड्यात काय आता दर्यावरी आमची डोले बोली घेऊन माशाच्या डोलीत आम्ही आहोत जातीचे कोली दर्या सागर है संसाराचा त्याचे जीवन आता मासा करते नारळे फुलवेला नारळ सोन्या घाट खुलते का नाही. बोट के पीछे बांध के हा माझ्या घेतली असे आवड जराशी. बोल जल्दी चल. हवा हवा आता कसं भरायचं आवडी हे असा विकायचा हवा त्याला मारायला लावायची. दगड इज कॉमन. मार पलटीच्या पकड जाल पकड चम्मोरा वम्मोरा आहे. बांध बांध हा देख साप आयला मिनियर. तर मिनियर आयला याच्यात. मिनियर म्हणजे आपला दरे साप. हो बघा नाही किलीस आहे ना काय आहे. कालपेक्षा तर मित्रांनो जरा जास्त येते हा. म्हणजे एवढा पण आपला डिझेल सुटेल. ऑक्टस पण आहे तर मित्रांनो दुसऱ्या डोसचा पण मुंडा उचललाय आपण आता. बघूया या मुंडा काय येत आहे. आणि बाकी दोनपेक्षा मित्रांनो हा जरा मोठा वाटतं मुंडा. नाही रे मोहन, मागच्या दोनपेक्षा जरा मोठा आहे ना मागच्या एकपेक्षा हा. तर मित्रांनो मागच्या एकपेक्षा हा मोठा आहे. बघूया आता या मुंड्याला काय येतं. तर मित्रांनो दुसऱ्या डोलीचा मुंडा उचललाय आपण आता.
पाक जवळ जाऊन बघूया मेलो. विजय छोड़ चल मुंडा छोड़. ले चले ले. पण बघूया दुसऱ्या मुंड्याला काय आहे. आता पहिल्यापेक्षा हा पण जास्त वाटतंय. बघूया. तेवढाच आहे मित्रांनो, जास्त नाही, थोडा जास्त आहे. चला मित्रांनो पुढं बघूया आता तिसऱ्या मुंड्याला काय येतंय. ऑक्टोपस हे म्हणून ऑक्टोपस उचल. उचल रे विजय. ऑक्टोपस उचल. आण मग उचल फेक दे. भगवान को दिखाएगा. चल कैसे चिमटी मारते वो काटता है कि नहीं. अरे मर गया रे. ऐक तर हे असे टाकायला लागतात आपल्याला, नाही तर मध्ये आपल्याच डासताना उलटे. मित्रांनो भेटला आपल्याला नाग देवता, समुद्रातला साप म्हणजेच मिनेर. ऐक याला सोडून द्यायचं बाबा, याच्या मस्तीनं. ती बघा कसली गेली मित्रांनो. बाकी बारीक बारीक टापाय सगळा उडते. मित्रांनो शेवटचा मुंडा उचलायला पण आता सुरुवात केली आहे. बघूया आता शेवटच्या मुंड्याला काय येते. बघा मित्रांनो, तो खेळतोय बघा जेलीफिश, तो बघा.
मित्रांनो आता शेवटच्या मुंडाला काय येतंय मारुडी तर मित्रांनो तिसरा मुंडा आता उचलतोय आपला. बघूया तिसऱ्या मुंड्यात काय आहे. एवढाच आहे, लाल आहे जरा तो. बोट एक मित्र हालतंय बघा किती. चला आता पुढं काय करायचं बघूया. आता काय होईल मोहन, कुठं जायचं काय करायचं आता. झोपे नाही बाबा माणूस. काल आपण रात्री 2दा लावलेल्या आणि काल संध्याकाळी एकदा लावलेली आणि आज सकाळी एकदा लावलेलं. तर 4 याची मिळून आता हे 3 टप आणि खानात परत काहीतरी 6 टप काय 8 टप आहेत काहीतरी. ते कोण आपला काय ऑलराऊंडर. अरे मेलो. अराऊंड आपल्या इथं झालेत किती म्हणून 10 टप झाली असेल. 10 ते 11 टप झाले. चा मग काय होतं बघूया. बोल रहियो बोलले ना आपला कुकाय झाला जवान मला बोल दिला उके बोलले. सकाळचे 10:39 म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजत आलेत, पावणे 11 झालेत. आता आम्ही चाय प्यायला बसलोय आणि आपला तांडेल पण तिथं आहे. बाकी आता तुमच्या समोर आहे तो व्ह्यू सगळा. चला आता पुढं काय होते ते मला पण नाही माहीत. त्यांना आपली दुसऱ्या सावटींची बोट आले तर त्या बोटीत आपली जेवढे पण इथं मच्छी आहे मच्छी त्यात टाकून डायरेक्ट घरी. चला मग दाखवतो पुढं. खेच हो बाबा खेच. तर मित्रांनो आपली या बोटीतून सर्व मच्छी घेऊन त्या बोटीत टाकायची आहे. नंतर आपण घरी जाऊ. त्या खाण्यातून काढतोय सर्व. मित्रांनो आपली बोट आता सोडले, सर्व आपला सामानात घेतला आहे. सात वगैरे आपले सर्व घेतले. आता बोट सोडले आणि आपण डायरेक्ट जाऊया घरी. काय बोलतोस. राम राम. चला मग बघूया आता काय होतं. तर मित्रांनो आता आपण ती बोट सोडली आपली आणि सर्व मच्छी आत घेतले आणि डायरेक्ट जाऊया घरी. चला मग. लावणार नाव उचललेला पण आवाज नाही. वो हमारा भी पहले ही कथा लगे उधर आया ना लेट आ गए वाले ना मछली लेना पड़ा. ओके. आता आम्ही इथं आलोय आपल्या किल्ल्याच्या जवळ आलोय. इथे डॉल्फिन वगैरे आता उडायला लागलेत बघा. आता इथं दिसतील बघा. तो ते समोर दिसते मी बोट करतोय बघा. तिथे डॉल्फिन आहे बघा. हे बघा इथं बघा मित्रांनो. दिसली मित्रांनो. एक लांबार यास दिसाल बघा आता इथंच. ते बघा दिसल्या झुंडमध्ये फिरतात बघा. 4 3 डॉल्फिन उडतील ते बघा मित्रांनो. हे जवळ नाही जास्त फ्रेंडली असतात पण आता जवळ नाही. ते बघा जाम मोठे आहेत मित्रांनो. वेलच वाटतात त्याला लांब. ते बघा मित्रांनो नुसत्या डॉल्फिन मित्रांनो. आता आपण किल्ल्याजवळ आलोय म्हणून जवळ बोटी पण जवळ दिसत असतात. बघा झोपायला नसतो झोपा काढायला समजतं. अजून झोपला येऊन नालीवर जाऊन ते पण. तर मित्रांनो आता आपण किल्ल्याजवळ समोर तुम्हाला दिसतोय आपला कुलाबा किल्ला. तर मित्रांनो आता आलोय तो म्हणजे आपण आपल्या कुलाबा किल्ल्याजवळ पोचलोय. आता जवळजवळ किती 15-20 मिनिटात पोहोचू आपण घरी. तर मित्रांनो तो बघा तो आपला किल्ला आहे तो पूर्ण कुलाबा किल्ला. त्यानंतर हा आहे तो बीच आहे सर्व.
आपला अलिबागचा बीच तो. नंतर ही आला तर पहिली झिंगी आली. आपला स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेली ती पहिली झिंगी. ही तिसरी झिंगी आहे. नंतर ती दुसरी ती पहिली. आणि तिथं वगैरे आपले सगळे घरं वगैरे आहेत. चला लवकरच पट्टीवर लागू आपण आता. कालूराम हे याला यायला लागला. तो चार्जर गेला ना मार खाशील बेदम. तर मित्रांनो आता ही आपली अलिबागची पट्टी आली आणि ही साखरेतली पट्टी. ए झोपा काढायच्या कामाच्या याला परत हाणाचा नाही. नुसता झोप झोप नाही झोप. खाडीन आलं तरी झोपते. हा मित्रांनो किती वाजले? 11:42. निघालेलो कितीला मोहन आपण तिथून? 10ला निघालेलो. ऑलमोस्ट 1.5-2 तास लागले मित्रांनो यायला. एक आहे आपली अलिबागची पट्टी, ही साखरेतली पट्टी. तागुडी नाही पाहिजे जास्त करशील पार लागत. मत्स्यगंधावर जा डायरेक्ट. पंख्यान जाशील पाहायला ती वेगळी गोष्ट आहे. बोट बंद केले मित्रांनो. आणि आता चालू आहे ती त्या मोशनला पोचलती पट्टीवर. मला आता दिसून द्या आपण बसूया का ठोक्याचा खावा तरी. दोन भैया गेलेले, 2 भैया आले. प्रमोद चिटे आयला. यारिया चला यार. ये देखा नाकवा यारिया. तुम्हारा नाको यहाँ ये ना भाषा. डोक्यान दगड टाकेन याची बोल. सुट्टीच्या सुट्टी जागा भेटून उतर चालली. तर मित्रांनो आता पट्टीवर पोचलो आपण. लवकरात सगळी साथ वगैरे उतरवूया आणि नंतर मग पुढं बघूया आता काय होते. तर चला मग म्हणजे घरी. आणि इथं सर्व काम वगैरे चालू आहे. पप्पा तर काम वगैरे चालू आहे सगळं. आता हे साथ वगैरे ती खाल्यावर नेणार मग ते सुकवणार जावला वगैरे जायला सर्व होणार. तर मग चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पिंजाऱ्या झालो आहे. चला टेक केअर, बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.